नागपूरच्या भिवापूर तालुक्यामधील चिखलापार गावामध्ये पुलावरनं ट्रक वाहून गेल्याची घटना समोर आली आहे। उमरेड सिरसी हिंगणघाट मार्गावरती ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली आहे। दोघं अद्यापही बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती पुढे येते। ट्रक रिकामा असून पुलावरती 4 फूट जास्त पाणी असल्यामुळे प्रवाहासोबत ट्रक वाहून गेलाय। भरलेल्या नान धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। रविवारी दुपारची ही घटना आहे। नागपूरमधली ही घटना आपण बघतोय आणि याच विषयी आपण ताजी माहिती घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नेमके कोणत्या भागामध्ये घटना घडलेली आणि याबद्दलचा काय तपशील आता समोर येतोय? हे भिवापूर तालुक्यातील राज्य महामार्गावरून नांद चिखलापार मधील ही घटना आहे। चिखलापार गावाजवळची आहे। नांद नदीला पूर आलेला होता आणि या पुरावरून जवळपास 3 ते 4 फूट हे पाणी वाहत होतं आणि अशा परिस्थितीतही या पुलावरून काल संध्याकाळच्या सुमारास एका ट्रक चालकाने आपला ट्रक टाकला। मात्र या ट्रक चालकाचा ताबा यावरून सुटला आणि पुराच्या पाण्यामध्ये तो ट्रक अडकला आणि त्यानंतर काही वेळाने तो ट्रक वाहून गेला। याचा व्हिडिओ गावकऱ्यांनी चित्रित केलेला आहे आणि गेल्या 24 तासापासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्याचा फटका हा बसल्याचा आपल्याला दिसून येते। मात्र नाहक जी घाई केलेली आहे ट्रक चालकाने आणि या ट्रक चालकासोबतच क्लीनर देखील बेपत्ता झालेला आहे। त्याचाही शोध घेणे आता सुरू आहे। बरोबर, वारंवार प्रशासनाकडून असं आवाहन केलं जातं, मात्र तरी सुद्धा लोक अशा पद्धतीनं जीव धोक्यात घालताना बघायला मिळतात। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे